16% आरोग्य खात्याचा निधी कमी होणं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या वर्षीची तरतूद 9,500 कोटींनी कमी करणं, तर आजचा जो अर्थसंकल्प त्याच्यामधला विकास दर जो आहे तो 6%चा आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यावर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे। त्यांची सून काळजी घेत नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर बसून भाजी विकावी लागते। लोक 5-5 तास ट्रॅफिक मध्ये फसतायत आणि म्हणून या मार्गावरील जी थेट रेल्वे आहे त्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे। अनधिकृत बांधकामांना जी शास्ती लागलेली ती जोपर्यंत माफ होत नाही अशी देखील एखादी योजना तातडीने आणणं गरजेचं आहे। गेमिंगच्या बाबतीमध्ये आणि कंटेंट क्रिएशनच्या लॅब्स तयार करण्याचा जो एक धाडसी निर्णय या राज्य शासनाने घेतलाय, युपी सारखं राज्य असेल शिल्कीचे अर्थसंकल्प सादर करतायत आणि महाराष्ट्रासारखं राज्य जे तुटीचा अर्थसंकल्प सादर करतंय। आपण 40-40 लाख रुपये महिना एकेका महामंडळाच्या ऑफिस मध्ये देतोय। सभापती महोदय, राज्याचा अर्थसंकल्प सादर करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा अर्थसंकल्प छत्रपती शिवाजी महाराज, शिवशाहू फुले आंबेडकर यांना समर्पित करत असतानाच अहिल्याबाई होळकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील यांचा नामोल्लेख करून हा अर्थसंकल्प कसा सर्वसमावेशक आहे याचंच एक खरं तर उदाहरण या आपल्या भाषणाच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या माध्यमातून केलं। त्याचं सर्वप्रथम मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। अजितदादांचं आठवण या सभागृहातल्या प्रत्येक माणसाला आज येते की सर्वाधिक काळ अर्थसंकल्प मांडण्याचा एक रेकॉर्ड जो दादांचा झाला असता, दुर्दैवाने आपल्यातून दादा गेले, परंतु मला सांगितलं पाहिजे की जसं दादांचा अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड होता, अर्थ विभागाचा जसा त्यांचा अभ्यास होता, त्याच पद्धतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा सोप्या भाषेत अर्थसंकल्प कसा समजून सांगायचा याचा देखील एक वेगळा पद्धतीचा अभ्यास आहे। आणि आज अगदी लहान मुलाला देखील या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कसा समजू शकतो अशा भाषेत त्यांनी आजपर्यंत अर्थसंकल्पामध्ये च्या बाबतीमध्ये आपल्या टिप्पण्या केलेल्या आहेत। सभापती महोदय, महाराष्ट्राला 1 ट्रिलियन ची इकॉनॉमी करण्याची, अर्थव्यवस्था करण्याचं एक स्वप्न आपण सगळेजण घेऊन पाहतोय। 2030 साली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही $1 ट्रिलियन ची झाली पाहिजे, या दृष्टीने वेगाने विकास करणं खरं गरजेचं आहे। आज आपण पाहिलं तर 10% विकास दर जर असेल तरच 2035-40च्या दरम्यान आपण हा 1 ट्रिलियनचं स्वप्न खरं तर प्रत्यक्षात उतरताना पाहू शकणार आहे। आता ही परिस्थिती जर पाहिली तर आजचा जो अर्थसंकल्प इथं मांडण्यात आलेला आहे त्याच्यामधला विकास दर जो आहे तो 6%चा आहे आणि म्हणून निश्चितच माझ्यासारख्याला एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो की हे स्वप्न जे आपण पाहतोय, जे ध्येय आपण पाहतोय ते कसं पूर्ण होणार आहे। मात्र ध्येय हे मोठे असले पाहिजे या मताचा मी असल्यामुळे मला असं वाटतं की हे पूर्ण करण्यासाठी निश्चितच सरकार जे आहे ते प्रयत्न करेल। सभापती महोदय, या अर्थसंकल्पातला अजून एक चिंतेचा विषय असा आहे की 63% जो वाटा या अर्थसंकल्पामध्ये आहे उत्पन्नामध्ये तो सेवा क्षेत्राचा म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीचा आहे, जी अत्यंत चिंतेची बाब आहे। कारण आपल्याला माहिती की एआयच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नोकऱ्या जाण्याची संख्या दिवसेंदिवस वाढती, IT कंपन्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कमी करताय। अशा परिस्थितीमध्ये सर्व्हिस इंडस्ट्री हा AI नंतर AIचा सगळ्यात मोठा मारा जो होणार आहे तो सर्व्हिस इंडस्ट्रीवर होणार आहे आणि म्हणून ही देखील आपल्यासाठी चिंतेची विषय आहे आणि म्हणून उद्योग क्षेत्र जे आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, त्याच्यावर जास्त लक्ष देणं येणाऱ्या काळामध्ये गरजेचं आहे। सभापती महोदय, आपलं ज्या पद्धतीचं कर्ज आपण पाहिलंय की 11 लाख कोटीपर्यंत 9.5 लाख कोटीचं कर्ज आपण मांडलेलं आहे। 9.5 लाख कोटीचं कर्ज या राज्यावर असताना त्याच्यातला जास्तीत जास्त जो खर्च होतोय तो पगार, पेन्शन आणि व्याज या विषयांवर कमिटेड एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो त्या कमिटेड एक्सपेन्सेसवर जातोय। याच्यामधून राज्यासाठी काही ॲसेट तयार होणं, संपत्ती तयार होणं हे मात्र होताना दिसत नाहीये, जी देखील एक आपल्या अर्थसंकल्पामधली चिंतेची बाब आहे। सभापती महोदय, अनेक ठिकाणी आपण पाहतो की राज्य शासनाला खूप मोठ्या प्रमाणावर येणं आहे। आपण अनेक वेळा प्रत्येक अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहतो की शासनाच्या वेगवेगळ्या महामंडळांकडून किंवा वेगवेगळ्या आस्थापनांकडून जे GST येत असतं त्याला आपण एक स्कीम आणतो, दरवर्षी आपण ती स्कीम आणतो आणि त्याचे पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतो। राज्यामध्ये आज RTO टॅक्सच्या माध्यमातून असेल किंवा रस्त्यावर जे दंड होतात जवळजवळ 5 ते 7 हजार कोटी रुपये हे परिवहन विभागाला येणं लोकांकडून आहे। लोक ते पैसे भरत नाही,
परंतु जर अशी काही योजना जर राज्य शासनाने आणली की त्याच्यामध्ये सवलत जर देण्याचा जर काही योजना आणली तर निश्चितपणाने लोक जे आहे ते पैसे भरतील आणि परिवहन विभागाला देखील त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकतं असं मला वाटतं. नगरपालिकांमधले जी शास्ती आहे त्या शास्तीच्या बाबतीमध्ये देखील मागच्या काळामध्ये 2% जी आपलं दंडव्याज लागतं ते माफ करण्याची शास्ती योजना आपण आणली. मात्र अनधिकृत बांधकामांना जी शास्ती लागलेली ती जोपर्यंत माफ होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाला शास्ती माफीचा खऱ्या अर्थाने फायदा होणार नाही. म्हणून अशी देखील एखादी योजना तातडीने आणणं गरजेचं आहे. सभापती महोदय, अनेक वक्त्यांनी या सभागृहामध्ये सांगितलं की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही बंद होणार नाही. मुख्यमंत्री महोदयाने देखील सांगितलं ती बंद होणार नाही. मात्र एका बाजूला ती बंद होणार नाही सांगत असतानाच दुसऱ्या बाजूला मात्र या वर्षीची तरतूद 9,500 कोटींनी कमी करणं हे देखील मला असं वाटतं की एक चिंतेचा विषय. एवढी मोठी तरतूद कमी केली. मागच्या वेळेस ती जी तरतूद होती ती जवळजवळ 36,000 कोटींच्या होती. आज 26,500 कोटीच्या घरामध्ये आलेली आहे. एवढी मोठी तरतूद कमी करण्यामागे नेमके कारण काय हे देखील मला असं वाटतं की सभागृहाला कळालं पाहिजे. सभापती महोदय, गेमिंगच्या बाबतीमध्ये आणि कंटेंट क्रिएशनच्या लॅब्स हे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये पण तो विषय पंतप्रधान मोदीजींनी त्या ठिकाणी मांडला आणि तोच धागा पकडून राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये देखील त्याचा उल्लेख करून त्याच्यासाठी वेगळ्या लॅब तयार करण्याचा जो एक धाडसी निर्णय या राज्य शासनाने घेतलाय त्याचं देखील मी स्वागत करतो. कारण येणाऱ्या काळामध्ये गेमिंग आणि ई स्पोर्ट्स हे इतकं मोठं क्षेत्र असणार आहे की याच्यामधून तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती देखील होऊ शकते. हे आपण समजून घेतलं पाहिजे. गेमिंग म्हणजे गॅम्बलिंग नव्हे, ते काय सट्टा नाही, ते काय जुगार नाही, ते म्हणजे स्पोर्ट्सचाच एक नवीन प्रकार आहे. हे देखील आता आपण स्वीकारलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण काम करणं गरजेचं आहे. आणि त्याचाच उल्लेख हे केंद्रीय अर्थसंकल्पात पण होता आणि आज राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. हे होत असतानाच एक अजून चिंतेची बाब मला जी दिसती ती म्हणजे आरोग्य विभागाचं बजेट 16% कमी करण्यात आलेलं आहे. आता जे शिर्डीच्या जवळचं आमचं वावी एक शिर्डीच्या रस्त्यावर जात असतानाच वावीचं ट्रॉमा सेंटरची मागणी आम्ही केली होती. ती मागच्या काळामध्ये मंजूर झाली. आम्ही जेव्हा जेव्हा आरोग्यमंत्र्यांकडे जातो तेव्हा तेव्हा ते सांगतात की निधी नाही त्याच्यामुळे ते पूर्ण होऊ शकत नाही. संगमनेरच्या आमच्या महिला रुग्णालयात 100 खाटांचं महिला रुग्णालय राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना 2020 साली मंजूर झाले. मात्र आजपर्यंत त्याचं काम सुरू होऊ शकलं नाही. जेव्हा जेव्हा आम्ही आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना विचारतो तेव्हा तेव्हा आम्हाला सांगितलं जातं की निधी नाही. मग आरोग्यासारख्या क्षेत्रामध्ये निधी नसल्यामुळे एवढे जर महत्त्वाचे प्रकल्प रखडलेले असताना त्याचा निधी वाढवणं गरजेचं असताना 16% आरोग्य खात्याचा निधी कमी होणं मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत चिंतेची बाब खऱ्या अर्थाने आहे. 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज होत असताना मला असं वाटतं की आरोग्य आणि शिक्षण या विभागांवर अजून कर्ज जरी घ्यायची वेळ आली तरी चालेल, परंतु या विभागांना सक्षम करणं हे राज्य शासनाची प्राथमिकता असली पाहिजे. आणि या सभापती महोदय, या ठिकाणी PRS नावाची संस्था आहे आणि त्यांनी देशातल्या सगळ्या राज्यांच्या अर्थसंकल्पाचा तुलनात्मक अभ्यास करून आम्हाला आपल्या सगळ्याच आमदारांना त्यांनी त्या ठिकाणी त्याचं प्रेझेंटेशन दिलं. UP सारख्या राज्यांनी 2.6% शिल्कीचा अर्थसंकल्प सादर केला आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने 0.9% डेफिशियटचा म्हणजे मायनसचा अर्थसंकल्प सादर केला. मला असं वाटतं हे कुठंतरी आता आपल्या सगळ्यांना अभ्यास करण्याचा विषय आहे की ओरिसासारखं राज्य असेल, झारखंडसारखं राज्य असेल, UP सारखं राज्य असेल, हे म्हणजे शिल्कीचे अर्थसंकल्प सादर करतायत आणि महाराष्ट्रासारखं राज्य जे आहे ते तुटीचा अर्थसंकल्प सादर करत आहे. हा देखील आपल्या सगळ्यांसाठी एक चिंतेचा विषय आहे. UP मध्ये कशा पद्धतीने उत्पन्न वाढवलं याचं जेव्हा आम्ही माहिती घेतली किंवा ओरिसाने कशा पद्धतीने उत्पन्न वाढवलं तर त्यांनी मायनिंग आणि एक्साईज सारख्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढवलं आहे. आजही महाराष्ट्राचं एक्साईजचं उत्पन्न जे आहे ते 35,000 कोटी रुपयाच्या पुढे जायला तयार नाही आणि तेच उत्पन्न UP राज्यामध्ये 60,000 70,000 कोटीच्या घरामध्ये आता गेलेलं आहे. मला असं वाटतं की राज्य शासनाने खर्च वर कंट्रोल करत असतानाच उत्पन्न वाढीच्या बाजूने देखील काम करणं गरजेचं आहे. विकसित महाराष्ट्राचं स्वप्न पाहत असताना 2047चं आपण एक ध्येय ठेवलेलं आहे आणि ते करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि नाशिक या 5 शहरांना आर्थिक
वाढ केंद्र म्हणजे इकॉनॉमिक ग्रोथ हब्स असं जाहीर केलेलं आहे. या निमित्ताने अत्यंत विनम्रपणे मला सरकारचं लक्ष वेधायचं आहे की ह्याच्यामध्ये पुणे आणि नाशिक हे दोन महत्त्वाचे शहरांचा उल्लेख केलेला आहे. मात्र या शहरांमधले जी आज दळणवळण आहे हे अत्यंत वाईट झालेलं आहे. मुंबई नाशिकमध्ये जायला 6-6, 7-7, 8-8 तास लागत आहेत. लोक 5-5 तास ट्रॅफिकमध्ये फसतायत. आणि म्हणून या मार्गावरील जी थेट रेल्वे आहे ती रेल्वे होण्याच्या दृष्टीने 10 देखील मिनिट झालेत. राज्य शासनाने त्याच्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. त्याचबरोबर MIDCच्या बाबतीमध्ये देखील सिन्नर इथे इंडिया बुल्सची MIDCची मागणी आमची अनेक दिवसांची आहे. सभापती महोदय, एक शेवटचा मुद्दा मला या निमित्ताने मांडायचा आहे की महामंडळं जी आहे राज्य शासनाने तयार केलेले विविध महामंडळ आहेत. या विविध महामंडळं हे तोट्यात चाललेले आहेत, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत. परंतु या महामंडळांचा खर्च जर पाहिला, सभापती महोदय, मी परवा एका महामंडळाच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नव्याने तयार करण्यात आलेलं महामंडळ आहे. महामंडळाचं ऑफिस पाहिल्यानंतर माझे डोळे चक्रावून जातील असं कार्यालय होतं. म्हणजे नरिमन पॉईंटमध्ये 7-8 हजार स्क्वेअर फूटचं ऑफिस आणि त्याचं भाडं मी विचारलं तर ते म्हणाले 40 लाख रुपये महिना भाडं आहे. मग त्या ऑफिसचं भाडं 40 लाख रुपये महिना आहे. त्याचं त्या ठिकाणी आस्थापनामध्ये 25-30 लोक काम करतायत. इंजिनियर, चीफ इंजिनियर, SC, एक्झिक्युटिव्ह लेवलचे लोक त्या ठिकाणी काम करतायत. हरकत नाही, काम करायला पाहिजे, महामंडळ असलं पाहिजे. परंतु आपल्या शासनाच्या एवढ्या ऑफिसेस आणि जागा उपलब्ध असताना आपण 40-40 लाख रुपये महिना एकेका महामंडळाच्या ऑफिसमध्ये देतोय. आज MTDCचं ऑफिस जे आहे त्याच्यावर साधारणतः 20-25 लाख रुपये भाडं आहे. MIDCचे ऑफिसेस आहेत, त्यांचे वेगवेगळे भाडे आहेत. हे सगळे नरिमन पॉईंटमध्ये 5 स्टार ऑफिसेस या सगळ्या महामंडळांचे झालेले. आणि त्याचा परिणाम सभापती महोदय आज असं झालेला आहे की जे महामंडळांची घोषणा आपण केलेली आहे, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ असेल, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ असेल, संत काशाबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ असेल, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ असेल, पैलवान मारुती चव्हाण आर्थिक विकास महामंडळ असेल, संत नामदेव महाराज आर्थिक विकास महामंडळ असेल, अशा अनेक महामंडळ आहेत. वडार समाजासाठी आपण केलेलं आहे, माळी समाजासाठी केलंय, तेली समाजासाठी केलंय, नाभिक समाजासाठी केलंय. या एकाही महामंडळाला आपण तरतूद केलेली नाही. आणि म्हणून हे सगळे जे महामंडळ आहेत, मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण या सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांसाठी महामंडळ करण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. त्यांना थोडी तरी तरतूद करणं या अर्थसंकल्पामध्ये अभिप्रेत होतं. मात्र ते झालं नाही. निदान येणाऱ्या काळामध्ये तरी त्याच्या बाबतीत काहीतरी निर्णय हा राज्य शासनाने घ्यावा, अशा पद्धतीची माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे. मोठं एक अर्थसंकल्प आहे आणि विशेष अभिनंदन मला सभापती महोदय या सरकारचं या निमित्ताने असं करायचंय की कोणतीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना शेतकऱ्याचा कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय हा राज्य शासनाने घेतला, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. कारण निवडणुका असतील तर आपण घोषणा करत असतो, पण 2 लाखापर्यंतचं कर्ज आणि जो रेग्युलर कर्ज भरतो त्याला 50,000 रुपयाची कर्जाची सूट, हे देखील खऱ्या अर्थाने फार मोठं काम राज्य शासनाने केलेलं आहे. मदत व पुनर्वसन मंत्री इथं बसलेले आहेत. मोठ्या पद्धतीने मदत ही शेतकऱ्याला, बळीराजाला झालेली आहे. आता ती तुमच्या खात्यातून झाली की कृषी खात्यातून झाली हा भाग जरी वेगळा असला तरी एक मदत जी बळीराजाला होणं गरजेचं होतं ते या राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मला राज्य शासनाचं अभिनंदन करायचं आहे. आणि सभापती महोदय, एक शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे. आमच्या संगमनेर आणि जो तुमच्याशी तुम्ही त्याच्याबद्दल फार संवेदनशील असतात म्हणून मला मुद्दाम हा मुद्दा सांगायचा आहे. संगमनेरमध्ये अतिक्रमणाच्या विरुद्ध नगरपालिकेने मोहीम केली आणि मोठ्या प्रमाणावर जे रस्त्यावर फेरीवाले किंवा फळ विकणारे, भाजीवाले असे जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना त्या ठिकाणी अतिक्रमणातून हटवल्यानंतर ज्यावेळेस त्या अतिक्रमण धारकांची आम्ही बैठक घेतली, मला आश्चर्य वाटलं सभापती महोदय, त्याच्यातल्या 50% लोक जे आहेत ते ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे वय 65, 70, 75, 80चे आहेत. महिला त्याच्यामध्ये आहेत. मी जेव्हा त्या महिला आणि त्या ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा केली की तुम्ही हा व्यवसाय ह्या वयामध्ये का करतायत, त्यांनी मला सांगितलं की त्यांची मुलं जे आहेत ते त्यांची काळजी घ्यायला तयार नाही. एक महिला आहेत आमच्या, त्यांचं वय 80-85 आहे. त्यांची सून पोलीस अधिकारी आहे, पोलीस कर्मचारी आहे, परंतु ती काळजी घेत नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी रस्त्यावर बसून भाजी विकावं लागते. मला असं वाटतं, माझी या निमित्ताने राज्य शासनाला विनंती आहे
की पालक ज्येष्ठ नागरिक यांचं पालन पोषण असा 2007 साली जो कायदा आलेला आहे सभापती महोदय, त्याची देखील प्रभावी अंमलबजावणी ही राज्यामध्ये झाली तर निश्चितपणाने ज्येष्ठ नागरिकांना देखील न्याय याच्यातून मिळणार आहे. एक राज्य शासनाने एक ऐतिहासिक असा अर्थसंकल्प विशेष करून शेतकऱ्यासाठी मांडला, त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो आणि थांबतो.